कोलकाता उच्च न्यायालयामध्ये 9 मे रोजी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली। ही याचिका ग्रेट निकोबार प्रकल्पाच्या विरोधात होती आणि या याचिकेमध्ये असा आक्षेप घेण्यात आला होता की हा जो प्रकल्प आहे तो 2006 साली केंद्र सरकारने केलेल्या जंगल हक्क कायद्याचं उल्लंघन करणारा आहे आणि या प्रकल्पामुळे निकोबारमधील अनेक आदिवासी जमातीचं अस्तित्व धोक्यात येणार आहे। याचिकाकर्तीचे नाव आहे मीना गुप्ता। त्यांच्याबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे। यूपीए सरकारच्या काळामध्ये या पर्यावरण मंत्रालय आणि आदिवासी कल्याण मंत्रालयामध्ये सचिव होत्या आणि केंद्र सरकारने 2006 साली जो जंगल हक्क कायदा मंजूर केला त्या जंगल हक्क कायद्याचा मसुदा तयार करण्यामध्ये या मीना गुप्ता यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती। या मीना गुप्ता ग्राम विकास या एनजीओशी संबंधित आहेत। या एनजीओचं नाव सुद्धा असं असतं म्हणजे इतकं सोज्वळ वाटतं, त्यांचा हेतू इतका प्रामाणिक आणि पवित्र वाटतो की एनजीओची नावं आणि यांचे हेतू ऐकल्यानंतर असं वाटायला लागतं की या भूतलावर जर संत सज्जन शिल्लक राहिले असतील तर त्या एनजीओच्या कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये मीना गुप्ता यांच्यासारख्या लोकांच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेले आहेत। मीना गुप्ता ग्राम विकास या संस्थेमध्ये सक्रिय असल्या तरी त्या संस्थेच्या सर्वेसर्वा नाही आहेत। सर्वेसर्वा वेगळा आहे, त्याचं नाव जो माडियात। हा मूळचा केरळचा। 1971 मध्ये ओडिशामध्ये एक भयंकर चक्रीवादळ आलं होतं। त्याच्यानंतर हा जो माडियात ओडिसामध्ये गेला। त्या चक्रीवादळानंतर त्याने तिथे खूप मोठ्या प्रमाणात मदतकार्य केलं आणि त्याच्यानंतर तो तिथेच स्थिरावला। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार या जो माडियातला मिळालेला आहे आणि त्याचा संबंध विजय महाजन या व्यक्तीशी आहे। हे विजय महाजन कोण असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो। विजय महाजन हे खूप मोठं प्रकरण आहे। भारतात IIT IIM असं शिक्षण केल्यानंतर ते गेले अमेरिकेमध्ये। अमेरिकेच्या प्रिस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय धोरण या विषयाचा अभ्यास केला। त्याच्यानंतर ते भारतात परतले, परंतु व्यक्ती खूप मोठी आहे। सोनिया गांधी यांच्या परिवाराशी संबंधित आहे। सोनिया गांधी यांच्या परिवाराची एक संस्था आहे राजीव गांधी फाउंडेशन। त्या राजीव गांधी फाउंडेशनचे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत।